आधार कार्ड वरील फोटो नीट दिसत नाही, आता काय करू? आधार वरील मजकूर नीट ओळखता येत नाही, आधार कार्ड खूप जुनं झालंय, आधार कार्ड अपडेट केलंय पण अजून आलं नाही. मित्रांनो, तुम्ही यापैकी एखाद्या समस्येने त्रस्त आहात का? तर मग तुम्हा सर्वांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये नवीन लेटेस्ट आधार कार्ड तुमच्या मोबाईल वरून कसं डाउनलोड करायचं याची संपूर्ण प्रोसेस जाणून घेणार आहोत. आधार कार्ड अपडेट केलं आहे पण अजून आलं नाही, आधार कार्ड वरील मजकूर आणि फोटो नीट दिसत नाही, आधार कार्ड जुनं झालं आहे, अशांनी आता काळजी सोडा. फक्त हा व्हिडिओ संपूर्ण पहा. पण त्याआधी एक विनंती, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी गुगलवर यायचं आहे आणि या ठिकाणी माय आधार असं टाईप करायचं आहे. जसं तुम्ही सर्च ऑप्शनवर क्लिक कराल, तुमच्या समोर युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाची वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल. तुम्हाला याच वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही या लिंकवर क्लिक कराल, तुमच्या समोर आधारची ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी ओपन होईल. आधार कार्ड संबंधी बरीचशी कामे तुम्ही या वेबसाईटच्या माध्यमातून करू शकता. मित्रांनो, अपडेट आधार, गेट आधार, आधार सर्व्हिसेस असे भरपूर ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दाखवले जातील. आता आपल्याला या ठिकाणी आधार डाउनलोड करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला गेट आधार या ऑप्शन मधील डाउनलोड आधार या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही या ऑप्शनवर क्लिक कराल, तुमच्या समोर अशा प्रकारची टॅब ओपन होईल. आता या ठिकाणी तुम्हाला भरपूर असे ऑप्शन पुन्हा एकदा दाखवले जातील. 4 ऑप्शन तुम्हाला दाखवले आहेत. पहिला आहे आधार नंबर, त्यानंतर एनरोलमेंट आयडी नंबर, त्यानंतर व्हर्च्युअल आयडी नंबर आणि चौथा आहे एसआयडी नंबर. तुम्हाला या ठिकाणी पहिला ऑप्शन सिलेक्ट करून तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि त्यानंतर जो काही या ठिकाणी कॅप्चा दिला आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि सेंड ओटीपी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मी फटाफट या ठिकाणी डिटेल्स भरून घेतो. जसं तुम्ही डिटेल्स भरून सेंड ओटीपी ऑप्शनवर क्लिक कराल, तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओटीपी पाठवला जाईल. मित्रांनो, तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय अँड डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही व्हेरीफाय अँड डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक कराल, तुम्हाला या ठिकाणी अजून एकदा डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक कराल, तुमच्या मोबाईल मध्ये तुमचं सध्याचं लेटेस्ट स्वरूपाचं आधार कार्ड तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड होईल. मित्रांनो, त्याला एक पासवर्ड असणार आहे. तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी पहा, तुमचं आधार कार्ड या ठिकाणी डाउनलोड झालेलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही अगदी घर बसल्या तुमच्या मोबाईल वरून तुमचं सध्याचं अपडेटेड आधार कार्ड डाउनलोड करू शकता अगदी काही मिनिटांमध्ये. अशा प्रकारे मित्रांनो, महत्त्वाची अशी अपडेट होती. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वाची अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.